शिशुपालाचे 100 अपराध आणि श्रीकृष्ण. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण श्रीकृष्ण चरित्राला या ठिकाणी खूप महत्त्व देतो आणि हे महत्त्व देत असताना एक महाभारतातील व्यक्तिरेखा म्हणजे शिशुपाल. शिशुपालाला या ठिकाणी श्रीकृष्णाने त्याच्या आईला शब्द दिला होता की शिशुपालाचे 100 अपराध झाल्याशिवाय मी त्याला मारणार नाही. तसं त्याला आशीर्वादही होता. आणि हे सगळं होत असताना आपण आपलं जीवन जगत असताना अनेक शिशुपाल आपण आपल्या आजूबाजूला पाळत असतो. कधीतरी वाटतं की मनाची घालमेल असते की ही लोक आपल्या आयुष्यात काय नेमकं दुःख कालवण्यासाठी आलेत का. किंवा व्यक्तिगत जरी विचार केला तर काही व्यक्ती असतील शिशुपालासारख्या, परंतु काही सामाजिक समस्याही आपल्यासमोर येतात, त्या शिशुपालासारख्या येतात. मग अशा वेळेस काय करायचं आहे? तर अशा वेळेस आपल्या विचारांना श्रीकृष्णाची व्यक्तिमत्व म्हणून, श्रीकृष्णाचा विचार म्हणून आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे की त्या समस्येला नष्ट करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. यदा कदाचित त्या शिशुपालाचा अंत फक्त वध करून होईल असं नाही, तर तो विचाराने होऊ शकतो, तो आपल्या कामातूनही होऊ शकतो. आणि आपण त्या बाबतीत काही एफर्ट्स घेतले तर मला वाटतं मग त्या समस्या असतील, त्या व्यक्ती असतील, त्या शिशुपालाच्या रूपानं आणि श्रीकृष्णाच्या विचारानं आपण नष्ट करू शकतो. मला वाटतं आजचा हा बोधात्मक संवाद आपल्यासमोर मी साधतोय. शिशुपाल हे यदा कदाचित व्यक्ती नसेल, ती समस्या असेल, तर ती समस्या म्हणून आपण त्याच्यावरती काम केलं पाहिजे आणि आपलं जीवन खूप आनंदात जगलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.